नमस्कार मित्रांनो, तर आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी असा नाश्ता करणार आहोत. तर हे नाश्ता तुम्ही लहान मुलाच्या टिफिनवर पण देऊ शकता. पाहण्यामध्ये वेगळा काही दिसत असेल, पण चवीला अप्रतिम लागते. नक्की ट्राय करा, कारण हे मुंगाचं असल्याने अशा प्रकारचा दिसत आहे. तर आता सुरुवात करूया करण्यासाठी. तर सगळ्यात आधी आपल्याला हिरवी मूग रात्रभरांसाठी भिजवून घ्यायची आहे. नंतर एका मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करून यामध्ये 4 मिरच्या, अद्रकचे तुकडे आणि कोथिंबीर टाकून छान मिक्सरवरती वाटण तयार करायचं आहे. छान पेस्ट तयार करायचा आहे याचा. हवं तर तुम्ही यामध्ये मुगाची डाळ पण ॲड करू शकता, म्हणजे तुमच्याकडे मूग नसेल तर. तर हे मिक्सरवरती आपण काढून घेऊया. तर इथे आपण पेस्ट तयार करून घेतला आहे. अशा प्रकारचा पेस्ट इथे रेडी झालेला आहे. यामध्ये एखादी मूग राहिली तरी काही हरकत नाही. तर हे पेस्ट रेडी झालेलं आहे. एका बाउलमध्ये काढून घेऊया. बाउलमध्ये पेस्ट टाकून घेतल्यानंतर यामध्ये काही भाज्या टाकायच्या आहेत. छान बारीक कट करून घेतल्या आहे मी. तर टमॅटो टाकायचे आहे. एक टमॅटो मी बारीक कट करून घेतलं. नंतर इथे गाजर, एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे. सगळं टाकून घ्यायचं आहे. हवं तर तुम्ही दुसऱ्या कोणत्या पण भाज्या यामध्ये टाकू शकता. हे सर्व टाकून झाल्यानंतर एकत्र करून घेऊया. तुम्ही यामध्ये शिमला मिरचीसुद्धा टाकू शकता, त्यानेसुद्धा चव अप्रतिम लागते. एकत्र करून झाल्यानंतर यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि थोडासा चाट मसाला टाकायचा आहे. चाट मसाल्याने छान चव येईल, चटपटीत होईल हे. आणि छोट्या मुलाला चटपटीत जास्त आवडत असते, त्यामुळे चाट मसाला टाकायचा. एकत्र करून घ्यायचा आहे आणि थोड्या वेळांसाठी ठेवून द्यायचं आहे साईडला. तर आज आपण मुंगाचे आप्पे करणार आहोत. त्यासाठी इथे मी एक आप्पे पॅन घेतलेला आहे. त्याला छान तेल लावून घेतलं, म्हणजे त्याला चिटकणार नाही आप्पे. तर यामध्ये जे पेस्ट आपण तयार केली होती ते टाकून घ्यायचं आहे. या प्रकारे सगळीकडे टाकून घेऊया. आधी तेल टाकले आहे बरं का आपण. आता यावरती एक प्लेट झाकून छान 5 मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे एका साईडने. तर इथे 5 मिनिट झालेले आहे आणि 5 मिनिटामध्ये एका साईडहून मस्त छान परतले आहे. आता दुसऱ्या साईडलासुद्धा आपण पलटवून घेऊया. मी ज्या प्रकारे पलटवत आहे त्या प्रकारे पलटवून घ्यायचं. सहज निघते हे, चिटकत वगैरे नाही. तर हे पूर्ण आपण अशाच प्रकारे पलटवून घेऊया आणि छान दुसऱ्या साईडलासुद्धा परतून घ्यायचं आहे. पूर्ण आप्पे पलटून झाल्यानंतर यावरतून थोडं तेल टाकून घ्यायचं आहे. तर हे जे आप्पे आहे ते वरतून क्रिस्पी आणि आतून छान मऊसूत नरम असे हे लागते चवीला. तर नक्की ट्राय करून पहा. तर इथे आप्पे रेडी झालेले आहे छान परतून. तर हे काढून घेऊया एका प्लेटवरती आणि सर्व करून घेऊया. तर आप्पे आवडले असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन. थँक्यू.